मित्रांनो, मनात हौस त्यात आला पाऊस, तरी पण सालाबाद प्रमाणे आम्ही जात आहोत वाघजाई देवीच्या दर्शनाला। आणि आमच्या सोबत आहेत यावेळेस दोन नवीन मेंबर। हे आहेत अश्विनी भगवान फाले, नेहमीप्रमाणे निळू फाले, आणि नवीन मेंबर गणेश भगवान फाले। गेल्या वर्षी इथे कमी पाणी होतं, चिखल नव्हता। आज खूप चिखल आहे आणि भरपूर पाणी। भेटला वाटेचा रानकरी वाटसरू खेकडा। चल बाय बाय। नाजूक लोकांनी नाजूक चपला घेऊन असा खडतर प्रवास करू नये, नाहीतर ही अशी एक चप्पल उरते आणि दुसरी तुटून जाते। या वाटेतील गवत सुकल्यासारखं जळल्यासारखं दिसते, पण ते जळलं नाही, त्याला जळलेलं आहे कारण लोकांना वाट कळावी। डोंगर चढताना भाविक तहानलेले असतात, थकलेले असतात। झऱ्यातील स्वादिष्ट पाणी कळशीत अशा प्रकारे भरून ठेवलेलं आहे, पण काहींच्या उत्साहामध्ये एक मुका हंडा उलटा झाला आहे। मागच्या वेळेस झऱ्याचं पाणी पिण्यासाठी बॉटलचा वापर केला, आता ऑलरेडी कळशी आहे, एक कमी होती, आम्ही भरून घेतो, आम्हीही पिऊ, बाकी भाविकांसाठी पण होईल। अशा प्रकारे कळशी मस्तपैकी पाणी भरून घेतलेलं आहे, म्हणजे जे आम्ही थोडंफार स्वादिष्ट पाणी आहे। फुल ढग दाटून आलेत, पाऊस थोडा थांबलेला आहे पण खूप जोरात होता आधी। सुंदर असे झरे वाहत आहेत, धबधबे, आणि हे आपण पाहू शकता खूपशा अशा डोंगरामध्ये गुफा आहेत। खूप हिरवागार आहे आणि पाऊस आत्ताच येऊन गेला। जोरात पाऊस चालू आहे, धुके जात आहे। मोठी अशी घंटा आहे, चांगली सजावट केलेली आहे। काहीच दिसत असं नाहीये, इतका ढग आहे। या ढगांमुळे फक्त आपल्याला इथलीच झाडे दिसतात आणि समोरील गाव वगैरे काही दिसत नाहीये। अंगावरची भगवी वस्त्र मला कायम आकर्षित करत राहिली, आणि या भगव्या वस्त्रांची आणि त्या क्षणाला काय आश्चर्य होतं। आपण संकल्पनेच्या मार्गाने अनुसरण करत नाही। या स्वामींच्या निर्माणानंतर निवेदितांनी कितीतरी काळ या भगिनी निवेदितांचं सेवा कार्य संपताना त्या काळातले एक इतिहास तज्ञ होते यदुना धुके, फॉग, आमची गाडी तिथे लागली आणि हे आहे करंजाईचं देवस्थान। शेततळ भरलेला आहे आणि शेततळ्याच्या बाजूला छोटासा हा ओढा क्रॉस करून सगळे जात आहेत। हे आहे हे आहे करंजाई देवी।
हा आहे मागे ओढा हा, आणि ही जी लाईट आपल्याला डोंगरात दिसते ती आहे आमची वाघजाई देवी, जिथे आम्ही मगाशी गेलो होतो.